महिला दिनी जिजाऊ ज्ञान मंदिरात जिजाऊंच्या लेकीचा सन्मान। राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड सायन्स व क्रॉप सायन्स ज्युनियर कॉलेज पळसखेड भट इथं आज 8 मार्चला जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे विशेष म्हणजे विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांना बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी डॉक्टर आरती खंडागळे हॉस्पिटल रायपूर, माननीय कांचन खरात तलाठी रायपूर, उषा देशमुख तलाठी रायपूर, मान्य सावित्री रोजेकर मॅडम परिचारिका, मान्य रेखा मोरे आशा सेविका सुपरवायझर, मान्य किरण शिरसाट महसूल सेवक, मान्य वैशाली गिरी महसूल सेवक तसेच शाळेतील सर्व शिक्षका उपस्थित होत्या। प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका माधुरी राजपूत होत्या। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले तसेच माता रमाई यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी अतिथी माननीय खरात मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंग विद्यार्थी सोबत मांडत कोणासोबत न झुकणारी समाजकार्य करणारी अशी एकच क्रांतिज्योती महिला म्हणजे सावित्रीबाई फुले। त्यांनी जर संघर्ष केला नसता तर आपण आज या ठिकाणी उभे नसतो। विविध प्रसंग विद्यार्थी मांडत आपलं मनोगत त्यांनी व्यक्त केलं। त्याचप्रमाणे उपस्थित अतिथी रोजेकर मॅडम यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं। महिलांविषयी आदर, महिला आजच्या युगामध्ये सुरक्षित झाल्या पाहिजेत यावर इतर अनेक विषयावर विचार व्यक्त करत आपलं मनोगत व्यक्त केलं। अध्यक्ष भाषणात बोलताना माधुरी मॅडम म्हणाल्या की भारताला महिला सबलीकरणाचा एक अतिप्राचीन वारसा लाभलाय। यामध्ये लोपामुद्रा मैत्रेयी, सुलभा, लीलावती, शाश्वती, घोषा गार्गी अशा प्राचीन महिला शिक्षणात पुढारलेल्या होत्या। त्यांच्याप्रमाणे जिजाऊ ज्ञान मंदिराच्या शिक्षिका या महान महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत ज्ञानदानाचे काम करतात। यावेळी कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य किशोर शिरसाट यांनी केलं। कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय संदीप काका शेळके यांचं मार्गदर्शन लाभलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका सरकटे तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रुपाली सुसरे यांनी केलं। कार्यक्रमासाठी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली। सूर्या मराठी न्यूज साठी जावेद शहा, बुलढाणा। केवळ सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी जो त्याग केला त्या त्यागामुळेच आपण आज इथे बसण्यास पात्र आहोत। कारण पूर्वीचा काळ जर तुम्ही बघितला तर पूर्वीच्या काळामध्ये मुलींना शिक्षण घेता येत नव्हतं। मुलगी 4-5 वर्षाची झाली। मैत्रिणींनो, सर्वांना आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 8 मार्च हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, पण खरंच सांगा आज महिला स्वतंत्र आहे का? ज्या परिस्थितीमध्ये आपण आज जर का विचार केला की 365 दिवसापैकी आपण वर्षातून 8 मार्च हा एकच दिवस आपण महिला दिन म्हणून साजरा करतो आहे की नाही? मग जसं आपण पोळ्याला एक बैल सजवतो, त्याला झुला वगैरे घालून त्याला स्वच्छ करून आपण जेव्हा त्याला एक दिवस पोळा म्हणून आपण त्याला साजरा करतो, जसं त्याला मिरवतो, त्याला आदर सन्मानाने आपण एकही व्यक्ती त्याच्या अंगावर अशी थाप सुद्धा टाकत नाही। हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। मग एकच दिवस त्याला एक आपण सण म्हणून आपण साजरा करतो आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्याला कामाला जोडतो। तशीच आज स्त्रीची गत झालेली आहे की नाही? की आपण 365 दिवसापैकी एक दिवस आपण स्त्री जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो। त्यावेळी आपण एक स्त्रीला आज सन्मानाने फुलं। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।